आता वळूयात पुढील बातमीकडे। मुंबईमध्ये विरोधकांची बैठक सुरू आहे। 1 नोव्हेंबरच्या मोर्चा संदर्भात या बैठकीत चर्चा होत असल्याची माहिती आहे। यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही महत्त्वपूर्ण बैठक होते। महाविकास आघाडी मनसेकडून मोर्चा काढण्यात येणार आहे आणि त्याच संदर्भातली ही बैठक होत असल्याची माहिती समोर येते आहे। अधिक माहिती या बैठकी संदर्भात घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। ज्योत्स्ना, कोण कोण या बैठकीला सध्या उपस्थित आहे आणि काय चर्चा होते? प्रणिता, अगदी बरोबर आहे। मुंबईच्या वायबी चव्हाण सेंटर इथे महाविकास आघाडी आणि त्याचबरोबर राज ठाकरे यांची एक संयुक्तिक बैठक होत आहे। या बैठकीमध्ये जर बघायचं गेलं तर बैठक सुरू होऊन जवळपास 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ झालेला आहे आणि उद्धव ठाकरे, राज ठाकरे, त्याचबरोबर जयंत पाटील, राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि त्याचबरोबर जे आहेत ते शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे सचिन सावंत जे आहेत ते या बैठकीसाठी उपस्थित झालेले आहेत। अनेक नेते जे आहेत ते उद्धव ठाकरे यांच्याकडून सुद्धा उपस्थित झालेले आहेत। आदित्य ठाकरे आहेत, अनिल परब आहेत आणि आणखीन नेते जे आहेत ते या बैठकीसाठी पोहोचणार आहेत। दुसरीकडे आपण बघतो की सुप्रिया सुळे आणि शरद पवार सुद्धा या बैठकीसाठी पोहोचतील आणि बैठक सुरू झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या बैठकीचा एकच प्रमुख एजेंडा आहे, तो म्हणजे 1 नोव्हेंबरला जो निवडणूक आयोगाच्या विरोधात महाविकास आघाडी आणि राज ठाकरे यांच्या संयुक्तिक जो मोर्चा निघणार आहे त्या मोर्चाच्या संदर्भात ही बैठक होत आहे। या मोर्चाचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे, कोणते नेते कुठल्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि कोणत्या पक्षाची नेमकी काय भूमिका असणार आहे, कोणत्या पक्षाला नेमकी काय जे आहे ते जबाबदारी दिली जाणार आहे, अशा प्रकारची चर्चा जी आहे ती या बैठकीमध्ये केली जाणार आहे। आपण बघतोय की यापूर्वी पण प्रणिता ज्यावेळेस निवड होते त्याच्या पहिला सुद्धा जे आहे ते शिवालयावरती जी आहे ती एक संयुक्त बैठक शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, वर्षा गायकवाड आणि बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये झाली होती आणि तशाच प्रकारची आता 1 नोव्हेंबरला जो महाविकास आघाडीचा आणि राज ठाकरे यांचा संयुक्तिक जो मोर्चा निघणार आहे त्याच संदर्भातला या मोर्चाच्या संदर्भातली जी चर्चा आहे ती या बैठकीमध्ये होत आहे आणि सगळ्याच नेत्यांना जी आहे ती एक जबाबदारी दिली जाणार आहे। कारण आपण बघतोय की वारंवार राज ठाकरे यांच्याकडनं उल्लेख केला गेला होता की हा मोर्चा जो आहे तो सत्याचा मोर्चा आहे, सत्तेसाठी मोर्चा नाही आहे आणि त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाला सुद्धा जे आहे ते महाविकास आघाडी आणि राज ठाकरे जे आहे ते प्रश्न विचारत आहेत। खास करून राज ठाकरे यांची जी भूमिका आहे त्यांनी वारंवार पत्रकार परिषदेमध्ये मांडलेली आहे किंवा सभेमध्ये मांडलेली आहे की जोपर्यंत मतदार यादीतला घोळ जो आहे तो संपूर्णपणे बाजूला होत महाराष्ट्रात निवडणुका घेऊ नका, अशा प्रकारची भूमिका जी एक आक्रमक भूमिका जी आहे ती राज ठाकरे यांची होती। याच भूमिकेला घेऊन राज ठाकरे त्यांचं जे आहे ते मांडतील पत्रकार परिषद असो किंवा आता सुरू असलेल्या बैठकीमध्ये असो। दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते मतदार यादीतला घोळ, कारण आपण बघितलं की रोहित पवार असो, आदित्य ठाकरे असो, राहुल गांधी असो यांनी अनेक वेळा जे आहे मतदार यादीतला घोळ जो आहे तो त्यांनी त्यांच्या व्हिडिओद्वारे आणि अनेक पुराव्याद्वारे जे आहे पत्रकार परिषदेमध्ये आणि सभेमध्ये मांडलेला आहे। आज संध्याकाळी सुद्धा 5 वाजता मुंबई येथील रंगशारदा या ठिकाणी राज ठाकरे यांची जी आहे ती एक सभा होणार आहे आणि यापूर्वी पण लावरे तो व्हिडिओ या आशयाच्या खाली अनेक वेळा राज ठाकरेंनी सुद्धा जे आहे त्यांनी अनेक असे पुरावे दाखवले होते जिथे मतदार यादीचा घोळ जो आहे तो त्यांनी पुराव्यासकट मांडलेला होता। त्यामुळे मतदार यादीतला घोळ हा एक प्रमुख मुद्दा जो आहे तो महाविकास आघाडी आणि राज ठाकरे यांच्यातला दुवा आहे आणि त्याच संदर्भात अनेक पुरावे देऊन सुद्धा जर आहे जर निवडणूक आयोग त्यामुळे आता या मोर्चामध्ये नेमक्या हा घोळ महाविकास आघाडी कशी मांडणार आणि महाराष्ट्राच्या जनतेला हे कसं पटवून देणार की हा खरंच घोळ होतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।